थंडीच्या दिवसामध्ये गाजरे एकदम स्वस्त भेटतात, त्यामुळे गाजराचा हलवा नक्की बनवला पाहिजे. तर आज आपण 1 किलो गाजरांचा अगदी रसरशीत असा हलवा बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. ही गाजरं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. नमस्कार, तर आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ही गाजरं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. यानंतर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. तर इथे सर्व गाजरांची मी सालं काढून घेत आहे. सालं काढून घेतल्यानंतर ही गाजरं आपल्याला खिसून घ्यायची आहेत. तर हा गाजराचा हलवा अगदी कमी साहित्यामध्ये म्हणजेच 3 ते 4 साहित्यामध्ये तयार होतो. हलव्यासाठी गाजरं विकत घेताना ती लाल रंगाची घ्या, म्हणजे हलव्याला रंग खूप सुंदर येतो. तर आता सालं सर्व काढून झालेली आहेत. ही गाजरं आपण खिसणीच्या मदतीने खिसून घेऊयात. तर गाजरं खिसत असताना गाजराचा जो शेवटचा म्हणजे बुडख्याचा भाग आहे तो जास्त खिसून घ्यायचा नाही. तो जरा कमी गोड असतो आणि त्यामुळे हलवा थोडासा चवीला वेगळा बनतो. त्यामुळे बुडख्याचा जो पांढरट भाग आहे तो आपल्याला यामध्ये खिसताना घ्यायचा नाही. तर हे पहा, इथं सर्व गाजरं मी खिसून घेत आहे. तर हे पहा, 1 किलो गाजर खिसून झालेला आहे. गाजर खिसत असताना हा बुडक्याचा भाग मी काढून टाकलेला आहे. यानंतर हलवा बनवण्यासाठी आपल्याला पसरट आणि जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे. तर इथे मी जाड बुडाचा कुकर घेतलेला आहे. भांडं थोडंसं गरम झालं की यामध्ये 3 चमचे तूप टाकत आहे. गाजर खिसल्यानंतर त्याला थोडासा ओलसरपणा येतो, त्यामुळे हे गाजर आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. यामुळे हलव्याची चव सुद्धा वाढते आणि वास सुद्धा छान येतो तुपाचा. त्यामुळे तुपामध्ये हे गाजर परतून घ्यायचं आहे. गाजराचा किस तुपामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगलं याला 2 ते 3 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे. म्हणजे गाजराचा ओलसरपणा कमी होतो आणि हलव्याला सुद्धा पाणी कमी सुटलं जातं. तर चांगलं 2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर हे पहा, किस थोडासा असा सुकला जातो. यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. आता 1 किलो गाजर वापरलेला आहे, त्यासाठी इथे पाव लिटर दुधाचा वापर मी करत आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1 वाटी मी दूध इथे गरम करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकलेलं आहे. दूध टाकल्यानंतर लगेचच आपल्याला 2 ते 3 वेलचीची जी सालं आहेत ती याबरोबर शिजवताना टाकायची आहेत. म्हणजे वेलचीचा वास शिजताना यामध्ये उतरला जातो. आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. हलवा आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. दूध आटेपर्यंत हा हलवा आपण शिजवून घेणार आहोत. तर यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे असंच आपण हे शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे आपल्याला सतत हलवावं लागत नाही आणि हलवा सुद्धा पटकन शिजला जातो. तर हे पहा, 5 मिनिटानंतर पूर्णपणे यामधील दूध आटलेलं आहे. दूध आटल्यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायची आहे साखर. तर 1 किलो गाजरासाठी 1 वाटी साखर, वजनी प्रमाण म्हणाल तर ही 150 ग्रॅम साखर मी ते वापरलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता. 1 वाटी साखर आहे, गूळ वापरायचा असेल तर 1 वाटी गूळ देखील इथे वापरू शकता. साखर टाकल्यानंतर पूर्णपणे साखर यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळली की थोडंसं परत याला पाणी सुटलं जातं. तर पुन्हा 2-3 मिनिटे हे आपण परतून घेऊयात. साखर घातल्यानंतर गाजराचा जो रंग आहे तो पुन्हा यायला लागतो. इथे मी एक फोडणीची कढई घेतलेली आहे आणि यामध्ये 3 चमचे तूप मी टाकलेलं आहे. या तुपामध्ये आपण काजू आणि बदामाचे मी थोडेसे काप करून घेतलेले आहेत, ते परतून घेणार आहोत. तुम्हाला जर वरून तूप टाकायचं नसेल तर सुरुवातीला जे भांड्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे त्यामध्ये सुद्धा हा सुकामेवा तुम्ही परतून घेऊ शकता. तर आता सुकामेवा जर असा लालसर रंगावरती आपण हा तुपामध्ये परतून घेतलेला आहे, तो आता या हलव्यामध्ये टाकायचा आहे. वरून थोडंसं तूप घातलं की हलव्याची चव सुद्धा अजूनच वाढली जाते. आणि यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पूड सुद्धा लगेचच टाकलेले आहे. आता हे सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगलं 1 मिनिट आपण हे छान परतून घेऊयात. तर हे बघा, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे.
आणि रसरशीत असा गाजराचा हलवा देखील आपला इथे तयार झालेला आहे। यामध्ये खावा किंवा मावा कशाचाच वापर केलेला नाही। 1 किलो गाजर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर यामध्ये आपला हा हलवा तयार झालेला आहे। आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला गाजराच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।